नमस्कार. माझ्या 72व्या पुस्तकाच्या गोषवाऱ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत. दर महिन्याला एक 72/12 म्हणजे 6 वर्ष स्वतःची पाठ थोपटून घेऊया आणि पुस्तकाकडे वळूया. प्रवास हा जनरली प्रत्येक माणसाला आवडतो. त्याची कारणं वेगवेगळी असतात. काही लोकांना प्रवास आवडतो तिथल्या नवीन जागा बघायला, काही लोकांना नवीन खाद्यपदार्थ चाखण्याकरता, काही लोकांना तिथलं खरेदीचा शौक असतो, काही लोक फोटोग्राफीसाठी जातात. अनेक कारण आहेत, पण प्रवास हा आवडतो. आणि आजचं माझं पुस्तक हे प्रवासावरचंच आहे, प्रवास वर्णनाचं आहे. आपले सगळ्यांचे लाडके लेखक पु ल देशपांडे यांचं अपूर्वाई हे पुस्तक मी आज तुमच्या शेअर करणार याच्याबद्दल. हा माझा तिसरा गोषवारा आहे प्रवास वर्णन या विषयासंबंधीचा. परंतु गंमत अशी आहे की ह्या तिन्ही पुस्तकांचा आतापर्यंत ज्या बघितल्या मी त्याची पद्धत लिहिण्याची वेगळी आहे, त्यांचा प्रवास वर्णनाचा उद्देश वेगवेगळा आहे आणि काळही वेगवेगळा आहे. पहिल्या 2 पुस्तकांच्या गोषवाऱ्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्ही जाऊन बघू शकता, म्हणजे तुम्हाला फरक पण कळेल. BBC तर्फे पु ल देशपांडे आणि सौ सुनीता देशपांडे या इंग्लंडमध्ये दूरचित्रवाणी म्हणजे टेलिव्हिजनचा अभ्यास करण्याकरता म्हणून तिथे गेल्या होत्या. हा दौरा किती साली केला हे पुस्तकात कुठे आढळत नाही, परंतु पुस्तक 1960 साली प्रकाशित झालेलं आहे. ह्याच्यावरनं हा 1958 साली दौरा केला असावा असा एक अनुमान मी मानलेला आहे. ह्या पुस्तकाचं पहिलं प्रकरण जे आहे अपूर्वाई या नावाचं, ते बहुतेक लोकांना पाठ असेल, कारण त्याचं ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. आणि त्या पुस्तकाच्या शेवटी पु ल असं लिहितात की आता मी निश्चिंत झालो की आणि मी सांगू शकतो की मी कधी दौऱ्यावर जाणार, तर 20 ऑगस्टला, आणि ते आणि आपण दोघंही हुश्य करतो. त्याच्या पुढचं मी सांगणार आहे. एक गंमत मला अशी जाणवली की जाताना पु ल देशपांडे हे गेले विमानाने, परंतु विमानाने ते डायरेक्ट फ्लाईट त्यांचं नव्हतं, म्हणजे तेव्हाची गोष्ट असल्यामुळे ते बहारीन, कैरो, जिनिव्हा, ड्युसलफोर्ड आणि मग लंडन, म्हणजे असा एकूण 24 तास मजल दरमजल करत ते लंडनला पोहोचले. लंडनला पोहोचल्यावर ते तिथल्या बसनी विमान उतारू अड्ड्यावर गेले. हा पुस्तकातला शब्द आहे. तिथे त्यांना त्यांचे मित्र रामभाऊ तडकोड हे भेटायला आले होते, उतरवून घ्यायला आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुलंनी लगेच वॉक घ्यायला सुरुवात केली, मॉर्निंग वॉक, आणि आपल्या सगळ्यांना प्रवास वर्णनाचा आनंद पण मिळायला सुरुवात झाली. पुलंना वॉकचा आनंद, आपल्याला प्रवास वर्णनाचा आनंद. 2-3 दिवस तिथे राहिल्यानंतर ते लगेच स्कॉटलंडला गेले. पिटक्रोली नावाच्या एका छोट्या खेड्यामध्ये. तिथे त्यांनी तिथला निसर्ग, तिथली माणसं, खेड्यातलं वातावरण आणि स्कॉटिश माणसं आणि ब्रिटिश माणसं ह्याच्यातला फरक अतिशय सुंदर प्रकारे सांगितला आहे. तिथे त्यांनी काही नाटकं बघितली. त्याच्यानंतर ते महत्वाच्या कामाकरता गेले, ते म्हणजे एडिनबराचा किंवा एडिनबरो, काही उच्चार करतात, तिथला नाट्य महोत्सव. तो एक प्रचंड मोठा नाट्य महोत्सव असतो, अनेक वर्ष चालू असलेला. तो त्यांनी बघितला. त्यातले त्यांचे अनुभव, त्यांनी छोटी नाटकं, नाटुकल्या, अनेक गोष्टी बघितल्या, काही प्रयोग बघितले, त्यातला त्यांचा अनुभव ते लिहितात. त्याच्यानंतर मग परत लंडनला आले आणि मग अर्थात ज्याच्यासाठी गेले होते ते म्हणजे टेलिव्हिजनचा अभ्यास. टेलिव्हिजनचा अभ्यास करताना त्यांनी असं म्हटलंय की तिथे जे शिक्षक आहेत त्यांच्या काही खुबी, म्हणजे ब्रिटिश लोकांना ते अदरवाईज ते अबोल असतात, परंतु स्वतःवर विनोद करायला त्यांना खूप आवडतात आणि बिनधास्त विनोद करतात. अतिशय शिस्तबद्ध शिकवणं आणि आपल्याकडे जे आहे ते सगळं देणं, ह्या काही गोष्टी त्यांना वैशिष्ट्य त्यांनी जाणवली आणि ते त्यांना फार भावलं. लंडनमधला हा अनुभव असताना त्यांना तिकडे अर्थात लंडनमध्ये असताना ख्रिसमस अनुभवायचं होतं, पण ते शक्य नव्हतं. त्यामुळे ते थोडेसे हिरमुसले होते. परंतु त्यांच्या सुदैवाने त्यांचे एक मित्र आहेत अचवल नावाचे, त्यांचा भाऊ हा जर्मनीमध्ये शिकत होता, त्यामुळे ते जर्मनीमध्ये गेले ख्रिसमस साजरा करण्याकरता. आणि त्यांनी ते
त्यांनी ते असं म्हटलंय की तो जो दौरा आहे तो इतका वेगळा होता, कारण हे बघा 1958ची गोष्ट आहे, म्हणजे दुसरं महायुद्ध होऊन जेमतेम 10-12 वर्ष झाली होती. तेवढ्या कालावधीमध्ये जर्मनी इतकी रिबिल्ड केली, त्याचं त्यांना खूप कौतुक वाटलं, आश्चर्यकारक वाटलं. म्हणजे असं एवढं पूर्ण पडझड झालेला देश पुन्हा एकदा उभा राहतो याची कमाल आहे. आणि आपल्या जो जर्मन लोकांबद्दलचा समज आहे तो किती गैरसमज आहे, म्हणजे इथली माणसं वृक्ष आहेत, एकूण जे आपल्याला वाटतं ते किती चुकीचं आहे त्याने दाखवलंय. आणि असं झालं की तिकडून निघताना जर्मन लोक आणि पु ल देशपांडे आणि सुनीता देशपांडे दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं, इतकं त्यांना ते प्रेम एकमेकांचं मिळालं. अर्थात त्याच्यामध्ये पुलंचा स्वभाव आहे, ते सुद्धा खूप उत्साही आणि सगळ्यात सहभागी होणार आहेत, तो वेगळाच भाग आहे, ते अर्थात आहेच. त्यानंतर ते परत आले लंडनला, उरलेला त्यांनी अभ्यास पूर्ण केला आणि त्यांना एक बातमी मिळाली की त्यांना 2 महिन्याची युनेस्कोची फ्रान्समध्ये शिष्यवृत्ती मिळाली ह्याचाच पुढचा अभ्यास करण्याकरता. मग ते फ्रान्सला तिकडनं गेले आणि फ्रान्सला गेल्यानंतर तिकडे वेगळीच तर अजून तिथली माणसं आणि ब्रिटिश माणसं ह्यांच्यातली पुऱ्या कंपॅरिझन, ती माणसं किती मोकळी ढाकली, वेळ वगैरेचा फारसा काही संबंध नसलाली, परंतु कलात्मक एकदम वेगळा अनुभव, वेगळी माणसं, तो एक छान त्यांनी तिथला अनुभव दिलेला आहे. मी जास्त बोलू शकत नाही कारण वेळेचं आपल्याला ऑब्व्हियसली बघायचं असतं किती वेळ बोलू शकतो आपण. आणि तिथून मग मुंबईला येण्याचा प्रवास, येताना त्यांचा प्रवास बोटीचा होता आणि बोटीचा प्रवास मग 10-12 दिवसांचा, मग त्यातली परत एक वेगळ्या गमती जमती आणि अखेर बोटीतून ते मुंबईला पोहोचले. ह्यामध्ये तर मला काय जाणवलं या पुस्तकामध्ये, तर नाटक, चित्रपट, ऑपेरा एका गठ्ठ्यात ठेवा, लोकांची वैशिष्ट्य आणि तिसरी गोष्ट तिथल्या लोकांची राहणीमान आणि अनेक स्थळं त्यांनी बघितली, प्रेक्षणीय स्थळं, ह्याचं वर्णन उतरत्या क्रमाने मी तुम्हाला सांगितलं त्या प्रमाणात येतं. म्हणजे सगळ्यात जास्त वर्णन तिथली नाटक, चित्रपट, ऑपेरा, कारण अर्थात त्यासाठीच ते गेले होते. हे पुस्तक वाचताना मला कुठेतरी लमाण पुस्तकाची सारखी आठवण होत होती. त्या पुस्तकामध्ये पण असंच इंग्लंडमधलं, लंडन आणि अमेरिकेतलं याचं वर्णन छान दिलेलं आहे. लेखनशैली अर्थातच त्यांची खुसखुशीत असतेच, ते स्वतःबद्दल सारखे विनोद करतात, त्यामुळे आपल्याला हसायला येतं. परंतु काही ठिकाणी त्यांनी कठोर शब्द सुद्धा वापरलेले आहेत, त्या पण आपल्याला इंटरेस्टिंग वाटतील. फडणीस आणि दलाल यांनी खूप छान चित्र काढले, त्यातली काही चित्र मी ह्याच्यात मध्ये मध्ये टाकण्याचा प्रयत्न करीन, बघूया कसं जमतं ते. एकूणच काय हे पुस्तक छान अनुभव देतं आपल्याला, त्या देशाबद्दल अनेक गोष्टी कळतात आणि आपण आनंद घेतो. धन्यवाद. अर्थात तुम्हाला आवडलं तर ह्या सगळीकडे बाकी ठिकाणी शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.